AR लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर आज आमची फॅमिली ट्रिप आहे आणि आम्ही चालले अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर। गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज की जय। आम्ही रात्रीचा प्रवास केला। रात्रीचे 10 वाजता घरातून बाहेर पडलो। पहिल्यांदा जायचे होते ते अक्कलकोटला। टोटल डिस्टन्स 270 किलोमीटर होते। आणि आता आम्ही थांबलो इथं मचनूर या ठिकाणी चहा पिण्यासाठी। इथं आपली मागे इथं गाडी आहे, क्रुझर आहे। क्रुझरमधनं 13 सीट 14 सीट आहेत आपल्या। आम्ही चाललो अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरला। इथं चहा घेण्यासाठी थांबलोय मागं। इथं पब्लिक थांबली आपली सगळी। रसिका कसं काय वाटतंय? गारगार वाटते काय? पहिला स्टॉप घेतलाय आता चहा पिण्यासाठी। चला चहा पितो, पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो। पहाटे 3:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो। फ्रेश वगैरे झालो आणि 4:45 वाजता दर्शन रांगेमध्ये उभे राहिलो। सकाळचे 5 वाजता मंदिर ओपन होते। त्यानंतर आम्हाला स्वामींची आरती मिळाली। श्री स्वामी समर्थ। इकडं आपलं अन्न, इकडं बघू शकता तुम्ही अन्न छत्र इथं आहे। आणि या साईडला इकडं स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे मोठी। तर इथं फोटो काढण्यासाठी भाविक गर्दी करतात। सकाळचे वाजलेत 5 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय पुढं। स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी यांचं हे घर होतं आणि बाजूला महाराजांची इथं समाधी आहे। मस्त मंदिर आहे। तर मित्रांनो, ही बघा आम्ही सर्व घरातील मंडळी। तर आम्ही टोटल 13 जण होतो आणि त्यासाठी आम्ही क्रुझर गाडी ठरवलेली आणि आम्ही आता चाललोय तुळजापूरच्या दिशेने। तर मित्रांनो, आम्ही आता तुळजाभवानी इथे आलेलो आहे आणि सकाळचे किती वाजले? 9:30 वाजले। आता इथे सर्व मंडळी सगळी आलेत। तर आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललो इथे तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला। तर बघूया, चला। गर्दी भरपूर होती। दर्शन घेण्यासाठी वेळ झाला। त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इथे थोडा वेळ विश्रांती घेतली। खूप छान वाटले मंदिर परिसरात, फोटो वगैरे काढले आणि आम्ही चाललो पुढे। दर्शन झालं मस्तपैकी। तर आता पुढचा प्रस्थान पंढरपूर। पंढरपूरमध्ये भेटू। जाता जाता आणखीन एकदा देवीचे दर्शन घेतले। तुळजापूर ते पंढरपूर डिस्टन्स 113 किलोमीटर होते। आम्हाला 2.5 ते 3 तास लागले पंढरपूरला पोचायला। गाडीमध्ये खूप एन्जॉय केला। फॅमिली ट्रिपमुळे वेळ कशी गेली समजलीच नाही आणि लगेच पंढरपूर आले सुद्धा। पंढरपुरात पोचल्याबरोबर आम्ही गेलो चंद्रभागामध्ये। हातपाय वगैरे धुतले। तिथे गंध अशा प्रकारे लावला। खूप सुंदर वाटत होते। वातावरण सुद्धा मस्त होते। तर मित्रांनो, आम्ही यावेळी ट्रिपला गेलेलो म्हणजे आमचे फॅमिलीतले 5 मेंबर, रविदा, किरण मावशी, तात्या, सुजल मावशी, आयप्पा। नवीन वर्षामुळे पंढरपुरात गर्दी होती, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतले। मुखदर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट चाललो ते म्हसवडला। म्हसवडमध्ये सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर आहे। आतून मंदिर तुम्ही पाहू शकतायसा। आतमध्ये आरासुद्धा खूप सुंदर असे केलेले। आजची पूजा ही खूप छान होती। देवाचा गाभारा पूर्ण द्राक्षांनी सजवलेला, खूपच मस्त वाटत होतं। सर्व देवांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो ते इस्लामपूरला।
इस्लामपूरमध्ये येताना आम्ही हॉटेलवरती जेवण केलं कारण वेळ झाला होता. हा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.